पिंक सिटी म्हणून जयपूरला ओळखलं जातं, पण या जयपूरप्रमाणेच महाराष्ट्रातही एक गाव हे गुलाबी गाव म्हणून ओळखलं जात आहे. तुम्हाला हे माहिती आहे का? कोल्हापुरातलं शेळकेवाडीनं ही गुलाबी गावाची ओळख कशी मिळवली आहे आपण बघूया पुढारी न्यूजचा हा रिपोर्ट. ही गुलाबी घरं पाहून राजस्थानच्या जयपूर मधल्या एखाद्या गल्लीचा भास होईल. पण मंडळी थोडं थांबा. हे आहे कोल्हापूर मधील करवीर तालुक्यातील शेळकेवाडी नावाचं छोटंसं गाव. जवळपास 100 घरं आणि 400 लोकसंख्या असलेल्या गावानं स्वकर्तृत्वावर ही वेगळी ओळख निर्माण केली आहे. या गावानं आजवर अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेत लाखोंची बक्षिसं पटकावली आहेत. गावातील एकजूट इतकी छान आहे की गावकऱ्यांनी ठरवून या गावातील प्रत्येक घराला आणि भिंतीला गुलाबी रंग दिलाय. त्यातूनच महाराष्ट्रातील गुलाबी गाव अशी ओळख शेळकेवाडीनं निर्माण केली आहे. कोल्हापुरातल्या करवीर तालुक्यातील शेळकेवाडी या गावानं देखील आपलं गाव जे आहे ते गुलाबी करून टाकलेलं आहे. त्याचं कारण काय आहे माझ्या मागे आपण पाहू शकता. गावातील प्रत्येक घरावरती अशा पद्धतीनं गुलाबी रंग जो आहे तो लावण्यात आलेला आहे. या गावचं वैशिष्ट्य जे आहे ते फक्त गुलाबी रंग लावलं इतकंच नाही, मात्र या गावातील प्रत्येक घरांवरती सोलर पॅनेल जे आहेत ते प्रत्येक घरावरती पाहायला मिळतात. त्यामुळं या गावाला विशेष जे आहे ते बनवलं जातं. खर तर ग्रीन अँड क्लीन एनर्जीच्या माध्यमातून हे गाव जे आहे ते आत्मनिर्भर बनलेलं आहे. या गावाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रीन अँड क्लीन एनर्जीच्या माध्यमातून गावातल्या प्रत्येक घरावर सौर पॅनल बसवण्यात आले. त्यामुळे या गावातील विजेची गरज 100% सोलार ऊर्जेमार्फतच पुरवली जाते. प्रत्येक घरामध्ये बायोगॅसही पाहायला मिळतो. शेळकेवाडी ही केवळ रंगाची गोष्ट नाही, तर गावकरी एकत्र आले तर काय करू शकतात ते दाखवणाऱ्या एका हरित क्रांतीचं उदाहरण आहे. शेळकेवाडीतलं प्रत्येक घर गुलाबी रंगाचं आहे. गावात ग्रीन आणि क्लीन एनर्जीचा वापर केला जातो. प्रत्येक घरात सौर ऊर्जा आणि बायोगॅस यंत्रणा आहे. प्लास्टिक विरहित उपक्रमातून स्वच्छतेबाबत जागरूकता पसरवली जाते. या सगळ्यामुळे शेळकेवाडीची ओळख पंचक्रोशीत आदर्श ग्रीन मॉडेल म्हणून झाली आहे. या सगळ्यात गावकऱ्यांसोबतच ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत सदस्यांचंही मोठं योगदान आहे. पंचायत समितीचे बीडीओ स्तरावरचे सर्व अधिकारी असतील यांनी एक प्रेरणा दिल्यामुळे आमच्या गावामध्ये सरपंच असतील आणि सन्माननीय ग्रामसेवक मॅडम असतील आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं एक गाव वेगळ्या महाराष्ट्रातलं एक वेगळं गाव म्हणून आपण या ठिकाणी ओळख निर्माण केलेली आहे. गावामध्ये 100% गाव हे गुलाबी रंगानं रंगवून, त्याचबरोबर 100% गाव हे सोलर हे केलेलं आहे. म्हणजे इथं 0 कार्बनचा या ठिकाणी हे करून गाव विकासाच्या दृष्टीने एक चांगलं पाऊल या गावानं टाकलेलं आहे. सौर ऊर्जेचा वापर व्हावा यासाठी सगळ्यांना ग्रामपंचायतीनं 50% म्हणजे 32,000 रुपये एवढी इन्व्हेस्टमेंट करून बक्षीस रकमेतून सगळ्यांना मोफत सौर ऊर्जेचं सोलर आम्ही दिलेलं आहे. शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत असं आम्ही सर्वच इमारतींवर बसवलेलं आहे. त्यामुळे 100% सौर ग्राम होण्यास मदत मिळालेली आहे. राज्य सरकारच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या सगळ्या अभियानात शेळकेवाडी आघाडीवर राहिलंय. सौर ऊर्जेचा पायलट प्रोजेक्ट पूर्ण करून जिल्ह्यातील पहिलं सौर ऊर्जेवर चालणारं गाव असा मान शेळकेवाडीनं मिळवलाय. विशेष म्हणजे सोलर यंत्रणेसाठी प्रत्येक घराकडून 67,000 केवळ 5,000 रुपये घेण्यात आले. गावाला मिळालेल्या पारितोषिकेच्या रकमेतून सोलारसाठी येणाऱ्या इतर खर्चाची जबाबदारी ग्रामपंचायतीनं उचललेली आहे. शेळकेवाडीतील कुटुंबियांची संख्या 102. 1 किलोवॅट प्रकल्प अशी मूळ किंमत 67,600 रुपये. केंद्र सरकारचं अनुदान 30,000 रुपये. लाभार्थी ग्रामस्थांचा निधी 5,000 रुपये. जिल्हा परिषदेकडून तरतूद 14,300 रुपये. ग्रामपंचायतीची तरतूद 19,300 रुपये. आणि त्यामुळे गावातील 100 घरांमध्ये 1 किलोवॅट तर 2 घरात 2 किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आले. आम्हाला मागच्या 0.4 माझी वसुंधरा अभियानमध्ये 50 लाखाचं बक्षीस मिळालं. त्यामधील आम्ही 35 लाख ही रक्कम सोलरसाठी वापरली. यशाची पदकांत एक यश आम्ही मिळवत गेलो. जवळजवळ 25 ते 40, 50च्या आसपास आम्ही पुरस्कार मिळवलेला आपल्या गावाला. आणि हे करत असताना प्रत्येक नागरिकाचं ते योगदान आहे. आणि सर सांगायला काय अडचण नाही, आपलं गाव तंटामुक्त आहे. कसली केस, भांडण, तंटान काही नाही आहे. बायोगॅसमध्येही शेळकेवाडीनं केलेली कारवाई आदर्शवत आहे. गावात बायोगॅसला जोडणारी 100% शौचालय आहेत. गावातील सर्व ओला कचरा बायोगॅसमध्ये टाकण्यात येतो. परसबागेतील सांडपाण्याचं व्यवस्थापन शेतीसाठी केलं जातं.
सांडपाणी मोठ्या शोष खड्ड्यात सोडलं जातं. शोष खड्ड्याच्या बाजूला केळी लागवड केली जाते. गावात 100% बंदिस्त गटार आहेत. लोकसहभागातून गावात बंधाराही बांधण्यात आलाय. गावातील सुका कचरा आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अवनी संस्थेमार्फत केलं जातं. ग्रामपंचायतकडून प्रति किलो पैसे देऊन प्लास्टिकचं संकलन केलं जातं. गावाच्या प्रगती आणि विकास कामांमुळे ग्रामस्थ सध्या खुश आहेत. लोकसहभागाच्या कामात सर्वजण हिरिरीने सहभागही घेत आहेत. या सगळ्या ज्या योजना म्हणजे ज्या आमच्या गावामध्ये ज्या राबवल्या त्याच्याबद्दल आमच्या म्हणजे गावामध्ये एवढं म्हणजे फायदा आम्हाला झालाय की म्हणजे एवढं आम्ही स्वप्नात सुद्धा आमचं गाव असं विचार कधी केला नव्हता की बाबा असं आम्हाला म्हणजे गावात आपल्याला म्हणजे एफर्ट मिळेल. एकीकडे 100% सौर ऊर्जेचा वापर करणारं गाव म्हणून शेळकेवाडीनं बहुमान पटकावलाय. शिवाय प्रत्येक घर गुलाबी करत एकतेचा संदेशही महाराष्ट्राला दिलाय. ऊर्जा पुरेपूर असलेला गुलाबी शेळकेवाडीचा आदर्श अनेक गावांनी घेण्याची गरज आहे. शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.